हाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालं? चेहरा का पडला तुझा? डोकं दुखते ग, रात्रभर झोप नाही झाली. का? ऑल ओके ना? नॉट रिअली. भांडलीस ना सौमित्राशी? किती भांडत असतेस ग सारखी? असं सारखं सारखं भांडतात का? तू ना समजून घ्यायला पाहिजेस त्याला. ओके? तुला ग्रीन टी हवाय का? ग्रीन टी. तू विषय बदलू नकोस, माझं ऐक. असं एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे ना दोघांनी. यु नो, असं छान म्युच्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे दोघांमध्ये. आता मी आणि शोना बघ, असं एकमेकांना छान समजून घेतो ना, आमच्यात असं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे अगं. बरं ते जाऊ दे, शोना कुठे? मी त्याला भेटायला आले. कुठे आहे तो? आज झोपलाय. What? आज झोपलाय. झोपलाय? अगं तू शांतपणे समजून घे ना त्याला. बा म्युच्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे. तुझा शोना आहे की नाही? अगं असं कसं समजून घेऊ? हा, थँक्स. उठ. जा ग मैत्री, मी तुला काय म्हटलं, तू आल्यावर मला उठव म्हणून. जा. लागलं का तुला? आय एम सो सॉरी. नाही तू झोप. हा नाही, माझं चुकतंच आहे. म्हणजे मी तुला सारखं सांगत असते अभ्यास कर. म्हणजे तुला झोपायचं असतं तरी मी सांगत असते अभ्यास कर. आय एम एक्सट्रीमली सॉरी. तू ऐक माझं. नाही म्हणजे ऐकू नकोस माझं. तू झोप. हो. सॉरी. सॉरी ना. तू कशाला सॉरी म्हणतोयस? तू नको सॉरी म्हणूस. अरे माझं चुकतं ना. आय एम एक्सट्रीमली सॉरी. मी तुला आता नाही सांगणार. तू झोप. हा तू झोप. मी जाते. ओके? नको अगं, मला चुकून झोप लागली आता. नाही मी जाते. ऋतू थांब. अगं तू मी जाते. ऋतू थांब ना. ऋतू प्लीज थांब ना. अगं अरे मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. यावेळी मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये. तू मला काही ऐकायचं. तू घे ना ऐकून प्लीज. अगं मला बोलायचंय. आणि मी चुकून पहाटे झोप लागली ना मला. मैत्री हा खोटं बोलाय माझ्याशी. म्हणाला माझी आंघोळ झाली. हो नाही, मला आठवतं ऍक्च्युली तुम्हाला म्हणलं होतं की ऋतू आल्यावर मला सांग. सॉरी यार, चुंबक मी विसरले सांगायची. तू काय आग लावते का मैत्री? ए डोंट शाउट. व्हॉल्यूम डाऊन. सॉरी मैत्री, प्लीज माझ्यासाठी चहा करशील? हट. माझा ग्रीन टी आहे ऍक्च्युली डाएटचा. चालणार आहे का तुला? प्लीज दुधाचं कर माझ्यासाठी प्लीज. एवढं सगळं होऊन सुद्धा तुला आता चहा प्यायचा आहे, आणि ते पण मैत्रीला करायला सांगणार आहेस तू? नेहमीच सांगतो. या माणसाशी मला बोलायचंच नाहीये. मी बोलूच शकत नाही याच्याशी. प्लीज प्लीज मी जाते. तू जाऊ नको प्लीज. मला भीती वाटली यार. देवा, इथे काही खाद्यपदार्थ वगैरे आहे का? काही खाली काढले? इथे सगळ्याचं खाण्याचं का भरून ठेवलं या खोलीत? बाळा हे किचन आहे. कुठे गेला? तू का वर चढून बसलाय? चुंबक, तू घाबरतोस का उंदरांना? मी खूप लहानपणापासून घाबरतो मी उंदरांना. काय तर म्हणे शोना. माझे पूर्वज उंदरांची शिकार नव्हते खरं. किती बेसिक आहे का? शी. शोधा, इफ यू रिअली लव्ह मी, तू आताच्या आता खाली उतार आणि त्या उंदराला पळवून लाव. हा मी तू करेक्ट आहे. हिम्मत असेल तर खाली उतरून दाखव ना. म्हणजे एका उंदरावरून आपल्या प्रेमाची किंमत करणार आहे तू? हो. हो मी एवढं असेल तर मी पण म्हणू शकतो ना असं की तू पण खाली उतर आणि प्रेमाची किंमत हे कर उंदीर पकडून.
व्हॉट? नो, आय एम अ गर्ल. हे तुमचं सोयीस्कर फेमिनिझम झालं. ऋतू 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 नाही ऐक, हे असं नाही चालणार बरं का. असं मुळीच चालणार नाही. असं बोलून नाही चालायचं. हे 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 असं कसं म्हणलीस तू आता? गर्ल बॉयने काय फरक पडतो? याच्यानं काही होणार नाहीये. तू सौमित्राला फोन कर, आत्ताच्या आता लगेच फोन कर. तो काहीतरी करेल. तू फोन कर. फोन हा? कर. काय? एक मिनिट हे बघ, ह्यातलं त्याला काही कळता कामा नाही. मी काही त्याला फोन वगैरे करणार नाही. मी तुला सांगितलं ना आमचं भांडण झालंय. नो नो नो. हे झाड नवीन लावलंय. इंग्रजीत बोलायचं नाही त्यांच्याशी. हा ठीक आहे. का नाही बोलायचं? मला काही प्रॉब्लेम आहे का इंग्लिशचा? मी चांगलं इंग्लिश बोलतो. हो. नाही, त्यांना कळत नाही ना ते. काय करणार त्याला? अगं बाई, हे अहो आतमध्ये नाही 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 नाही, गप्प बस. काही गडबड वगैरे काही नाही. तुझ्या डोक्यात काहीतरी भलत असेल तर आणू नको. काही कामात असतील, काही गडबडीत असतील, उघडतील. थांब ना जरा. थांबेम काय नाही. तुम्ही याला बोलवा. कोणाला? हा आपला हा हो सौमित्र दादाला बोलवा. अरे सौमित्राला इथं कशाला बोलवायचं? म्हणजे काय? येऊ देत ना. म्हणजे तो आला की सांगू शकेल ना काय का नाही उघडत दार. नलू ऐक जरा. सौमित्राला यातलं काही कळू द्यायचं नाही असं ठरलंय ना आपलं. त्याला नकळत आपण अनघा मॅडमला भेटायला आलोय हे त्याला कळेल. मी त्याच्याकडे बोलवायला गेलो तर तू विनाकारण चिडचिड करेल का आपल्यावर? काहीतरी तुला माहिती ना दादा कसं आहे. हो मग? करू दे चिडचिड. तुम्ही जा बोलवून आणा त्याला. अहो दोन बायका आहेत आतमध्ये. दोघात काही भांडण झालं असेल, अबोला असेल, त्या भरात त्यांनी काय दरवाजा खिडक्या लावून का नको. अहो असं काही असेल तर आपल्याला दरवाजा तोडायला लागणार आहे. तुम्ही जा ना पहिला. ठीक आहे तू काळजी करू नको. अजून बराच वेळ जर दरवाजा उघडला नाही गेला ना तर मी हा दरवाजा तोडीन आणि मग आपण आतमध्ये जाऊ. तू काळजी कशाला करते? मी आहे ना इथं. ठीक आहे मी आलोच. हा सोनवण्या बोल बोल. नॉट सीन सो मच टाइम लॉंग. सोनवणे मी तुला नंतर फोन करतो. मग आपण बोलू नंतर निवांत. ओके. सुनेची काळजी नाही, सोनवण्याची बोलतायत. फुकट्या हावरट कंजूस. अरे काय बेल वाजून वाजून हैराण झालो होतो आम्ही. कुठे दार उघडत नाही. तुझी आई केवढी काळजीत पडली तिथं. तू बघ बरं लवकर काय असेल ते. अरे दादू काय? मी तुम्हाला सांगितलं होतं ना त्या मुंबईला गेल्यात. कशाला आलात तुम्ही आज भेटायला? हा नाही, तुमचा ना माझ्यावर विश्वासच राहिलेला नाही. नाही हे बघ सौमित्र, तुझं म्हणणं बरोबर आहे. मी घरून निघताना तिला बजावलं होतं बरं का की हे दादाला आवडणार नाही. त्याला अजिबात चालत नाही असं. ती मला म्हटली दादाला काय कळतंय. काय गं? अय्या मागे खिडकी आहे, तिकडनं बघू काय कळतंय. कुठे आहे खिडकी? किचनची खिडकी आहे मागे एक, तिथनं बघूया. बरोबर. मी म्हंटल नव्हतं तुम्हाला दादाला सगळं माहित असतं म्हणून. दादाला आता ना म्हणजे- चिंता नाही. दादा म्हणून तुम्हाला मी सारखी सांगत होते दादाला बोलवा. तर आधी स्वतःच काहीतरी वेगळं. काय अहो खाली का नाही उतरलास? पण तू घाबरतोस. तू अरे माणूस स्वतःच्या पूर्वानुभवांवरनं ठरवत असतो की तो कशाला घाबरतो आणि कशाला नाही घाबरत. मैत्री काय चाललंय? काका काकू तुम्ही इथे कसे काय? नाही ग, सहज आलो तुला भेटायला म्हणून. पण हे काय खेळताय तुम्ही?
हो काका, घरात उंदीर शिरलाय आणि मगाशी ना शौनकच्या अशा पायावर निघून गेला तो, म्हणून आम्ही असं वर चढून बसलो इथे. काय रे शौनक, तू पण उंदराला घाबरतोस काय रे? हो, मी तर बालपणापासून घाबरतो उंदराला. घाबरतो. मैत्री, मी तुला फोन करत होतो, का नाही उचललास? अरे का नाही उचलला म्हणजे? आपलं भांडण झालंय, तू विसरलास का? बघा ए चुंबक, दार उघड पटकन. चुंबक नाही. पटकन दार उघड रे बाबा. नाही नको म्हणजे दरवाजा तोडायला लागेल ना. तुला फिरून यायला केवढं होईल, परत ते चक्कर होईल. तू इथनं ये ना, इथनच ये ना उडी टाकून. हे बघ, दार उघड. चुंबक अरे तू मूर्ख आहेस का जरा? मूर्ख. थांबा मी जातो. अरे ऐक, तिथे उंदीर असा काय? इथे अरे सौमित्री इथे कुठे उंदीर? तिकडे पण काय हो तुम्ही पण त्याला सोड, जाऊ दिलं तुम्ही, असं नाही. अरे नाहीये इथे. मी सांगते ना तुला कुठे कपाटात येते का? मी घाबरतो ना काका. नाही, नाही. एक मिनिट, तुम्ही गडबड करू नका जरा, मी शोधतोय ना. दादू तिथे बघ ना त्याच्या खाली. ए आई, तुला माहितीये का तरी? कशाला बोलते? नाही इकडे. जरा मदत करायची सोडून ना तुम्ही इथे त्याला धरून काय, हा घाबरतोच, हा पडणार नाहीच आहे, तुम्ही जा ना त्याला मदत करा. गेला का? मी बघितलं, सौमित्राने पळवला. काय झालं? गेला. कुठे? गेला, पळाला बाहेर. चला उतरा आता. थँक्यू. काय तुम्ही उंदराला घाबरताय? तुला काय आमंत्रण द्यायचं? उतर. तू उतरव खाली. आपलं भांडण झालंय ना? भांडण गेलं पळून उंदरा बरोबर. असं आहे का? बरं, चला उतर. आधी उतर. तुला भारी आहेस रे. ब्युटी. तू खूप क्यूट आहेस माहितीये का? तू खूप, काकू तुमचा मुलगा ना खूप भारी आहे. आहेच. मला खूप भारी वाटतंय आता. काय प्रॉब्लेम आहे यार आईला? मला कळतच नाही, म्हणजे तुझ्याशी कसा प्रॉब्लेम असू शकतो रे? काकू तुम्हाला माहितीये का, चुंबक मगाशी घाबरला पण हा नाही घाबरला. हे का नाही लक्षात येत आईला? का ती दरवेळी प्रॉब्लेम क्रिएट करते? का ती आपल्या लग्नामध्ये अडथळा आणतीये? मैत्री. अडथळा? कसला अडथळा? काय रे? सॉरी. हे बघा आई बाबा, पॅनिक होऊ नका. अरे हे काय? अगं ती मैत्री आता काय बोलली? काय बोलली? हा, त्या काय म्हणाल्या माहितीये का? त्या म्हणाल्या की तुम्ही अजून लहान आहात, तुमचं वय आता काही म्हणजे लग्नाचं नाहीये तुमचं वय, त्यामुळे तुम्ही आणि मैत्रीचं आणि त्यांचं पटत नाहीच ना, म्हणजे हे खरंय. हे खरं, हे खरं. असं आहे. पण हे असं काय हो? म्हणजे आपल्याशी म्हणजे मोठ्यांबरोबर ज्या गोष्टी बोलायला पाहिजे ते लहानांबरोबर बोलतात. नाही हे बरोबर नाही ना. म्हणजे मान्य आहे की मैत्री त्यांची मुलगी आहे, ते खूप मोठे डॉक्टर आहे, पण तूही डॉक्टर आहेस रे आणि आमचा मुलगा आहेस, आपली पण एक बाजू आहे ना. तर या बाबतीत आपलं पण मत काय आहे हे त्यांनी समजून नको का घ्यायला? असं कसं? त्यांचं काय झालं माहितीये का?
त्या म्हणल्या की आधी आधी काय बाबा तुम्हाला समजवते, म्हणजे मला माझ्याशी बोलल्या. त्यांना खरं तर समजवायचं होतं मैत्रीलाच, पण त्यांचं पटत नाही हे खरं आहे ना, त्यामुळे मग त्या माझ्याशी बोलल्या या विषयावर. मला बाई नवलच वाटतं. असे काय होय सगळे? म्हणजे तिची आई इकडे येते, आपल्याला न भेटताच निघून जाते. तिचे वडील येतात, आपल्याला न भेटता निघून जातात. कमाल वाटते ना मला ह्याची. नुसते ते हाताची घडी घालून नेहमी असं तुम्ही करता. तुम्हाला त्यांच्या मर्जीत राहायचं असतं, हे सगळं तुम्ही बोलायला पाहिजे, तर ते नाही, मी वाईटपणा घ्यायचा सगळं. हे असं आहे माहितीये का, चंद्रमोहन भाऊजींनी माझ्या गळ्यात दगड बांधलेला आहे. खरंच नुसता मनस्ताप मनस्ताप आहे सगळा. खरंच तू जरा 1 मिनिट का होईना शांत बसलीस तर मी बोलू शकतो ना. जरा शांत बस. हे बघ, तुझं सगळं म्हणणं अगदी बरोबर आहे, 100% खरं आहे. याला तुझे जे काही सांगतेस नाही सगळं बरोबर आहे. हे सगळं बोलायला पाहिजे आपण त्यांच्याशी. मी विचारतो, थांब जरा, तू आता काय मध्ये बोलू नकोस. सौमित्र, हे काय चाललंय काय? तुमचं काय चाललंय? एकतर मी तुम्हाला सांगितलं होतं की आत्ता प्लीज इकडे येऊ नका, त्या नाही येत घरात, तरी आला तिचं ऐकून. हे बघ, याचं हे म्हणणं सुद्धा बरोबर आहे नाही का? अरे काय काय बरोबर आहे. लहान आहे तो, त्याला काय कळतं. हे बघ दादू, लग्न कार्याच्या ज्या गोष्टी असतात ना, त्या सगळ्या मोठ्या माणसांनी ठरवायच्या असतात रे. तू तुझा जोडीदार निवडलास, आम्ही होकार दिला की नाही? नाही म्हणजे आम्हाला ती आवडली आहे, हा गोड मुलगी आहे, आणि आम्ही आनंदाने, अगदी आनंदाने मनापासून संमती दिली की नाही? हा, मग आता तुझ्या लग्नाच्या बाबतीतल्या इतर गोष्टी ज्या ठरवायच्या आहेत. शू काय शू, ह्याला सांगा तुम्ही. हे बघ, 2 गोष्टी आहेत तिथं. एक म्हणजे जरा हळू बोल, आणि दुसरं म्हणजे त्यांची मुलगी आहे का ती. म्हणजे आई, हे बघ, आता त्यांना बघायला पाहिजे ना की काय, कोण मुलगा आहे, कसा आहे, काय कळायला पाहिजे की नको. हो. आणि मला एक सांग, तुम्ही आता मैत्रिणीला ओळखता, गोड आहे. होय की नाही? म्हणजे तुम्ही व्यवस्थित ओळखता म्हणूनच तुम्ही लग्न करायची परवानगी दिली की नाही? पण ते मला ओळखतात का? तिचे आई वडील नाही ओळखत. आता आता काय तुला माहितीये की मैत्रिणीला काय चहा बनवता येत नाही बाबा, हो. पण त्यांना माहितीये का मला काय येतं किंवा काय नाही येत. तसं आहे. सावकाश सावकाश. आता कॉन्शियस केलंस तर खरंच सांडेल चहा. बस ना, जास्त भरला तेवढं. ते थांब ना जरा. काय मसाला टाकायचा काय यात? नाही, जा आता, निघ पटकन, मी येतोय ट्रे घेऊन. चल. ए तू 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 कुठे चाललास? चहा देतोय. बरं जा, पण गप्प बस, त्यांच्यासमोर काही बोलू नको. का नाही बोलायचं मी? एक मिनिट, हे मी नेणार आहे माझे सासू सासरे. मग ते माझे कोणीतरी आहेतच ना. जा, तुझे आहेत. काकू येऊ का? अय्या, अगं ये की. ये. चहा आणलाय. अगं आत्ता हा म्हणाला की तुला चहाही येत नाही, आणि तिने चहा आणला. परवा त्याने मला पुलाव पण शिकवला. काय मस्त प्लॅन केला होता गच्चीवर, लाईट्स प्लॅन नव्हता, बेत होता, जेवणाचा बेत होता. जनरल गच्चीवर? हा, गच्चीवर जेवलो ना. अय्या, किती मज्जा. काकू आता तुम्ही सांगा मला, मी काही पण करू शकते. पुलाव, बिर्याणी, भाजी पोळी सगळं शिकतेय मी हळूहळू. नको बाई, नवीन नवीन पदार्थ शिकू लागली. कधी एकदा सून म्हणून माझ्या घरात येतेस ना, असं झालंय बाई मला. अगं आई, जरा दमाने घे ना. दमाने घे म्हणजे काय? हे ना, मला तुझं काही कळलेलंच नाहीये बुवा. जरा काही बोलायला लागलं की असं का बोलू नको हळू हळू हळू. काय चाललंय? म्हणजे आपण काहीच बोलायचं नाही, काही म्हणायचंच नाहीये. मग नको ते टेन्शन दे तू आता आम्हाला फक्त. अगं ऐक, तू तू उगाच टेन्शन नको घेऊस. ते पुढच्या वेळेला आले की तुला भेटतील, कळलं? हो. आणि एवढं काही गंभीर झालेलं नाहीये. ऍक्च्युली एक गंभीर गोष्ट होऊ शकते.